नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कृषी मार्गदर्शक जाकीर मनसुरी। आज आपण घायगाव येथे गवळी काकांच्या मोसंबीच्या प्लॉटमध्ये आलो होतो। तर त्यांची अशी समस्या होती का त्यांची जे झाड आहे का हे झाड निस्तेज होऊन मर होत होती। तर आपण त्याचं काय प्रॉब्लेम होता ते पाहत होतो। तर पाहता आपण ज्यावेळेस त्याचं निरीक्षण करीत असताना आपल्याला एक कीड आढळलेली आहे। तर कॅमेरा थोडासा पुढे घ्या। तर मित्रांनो पाहू शकता ही अशी हुमणी आळी प्रादुर्भाव करीत आहे। ती ही मोठी आळी आहे, इकडे पाहिलं तर लहान बी आळी आहे आणि याच्या आजूबाजूच्या बुंद्याची मुळी बघा तुम्ही, पूर्ण मुळी कट करून टाकलेली आहे। फक्त याला 2च मुळ्यांवर हे झाड जिवंत आहे। तर हे बघा, ह्या अशा बऱ्याचशा बारीक बारीक उण्या होत्या, आपण काही साईडला केलं। तर आपलं जर मोसंबी पीक असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचं पीक असेल, डाळिंब असेल किंवा सीताफळ असेल, जर ह्या पिकांमध्ये जर आपल्याला अशी होणी जर दिसली तर त्याला एक उपाय सांगतो मित्रांनो। तर त्याला उपाययोजना अशी करायची का जे मार्केटमध्ये फिप्रोनिल प्लस इमिडा येतं 40% मध्ये, म्हणजेच पोलीस किंवा बायर कंपनीचं लेसेंट असेल, याची आपल्याला ड्रिंचिंग किंवा ड्रिपद्वारे सोडायचं। जर ड्रिपची व्यवस्था असेल, ड्रिंचिंग जर केली तर अतिउत्तम त्याचा रिझल्ट भेटणार आहे। आणि जैविकमध्ये आपण मॅटरायझम ही बॅक्टेरिया आपण झाडाजवळ सोडायची किंवा ड्रिंचिंग करायची। तिसरा उपाय म्हणजे असा का जे आपलं रिजेंट किंवा फर्टेरा दाणेदार येतं, म्हणजे कोलेट्रानिलिपोल जे फर्टेरामध्ये घटक असतं, आणि जे रिजेंट अल्ट्रा म्हणजे फिप्रोनिल 0.4 दाणेदार किंवा ग्रॅन्युअल, हे झाडाजवळ आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे। एकरी 5 ते 10 किलो तिचा वापर करायचा आहे। या पद्धतीने या तिन्हीपैकी कुठल्याही प्रकारचा एक पद्धतीचा अवलंब केला तर आपलं जे आळीचं आहे ते यशस्वीरित्या नियंत्रण होईल। जर आपली काही कुठल्याही पीक असो, फळबाग असो, फळझाडे असो किंवा भाजीपाला पीक असो, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा, तुमच्या प्लॉटचा व्हिडिओ टाका, फोटो टाका, तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन भेटेल। तर काका, अजून ही जी तुम्हाला झाडाची समस्या वाटली, आपण त्याचं एक नियंत्रण तुम्हाला सांगितलं, शेतकरी बांधवांना बी सांगितलं। तर आता दुसरं काही तुम्हाला झाडामध्ये समस्या वाटते का? हे पानं खाऊ राहिले, हे पानं हे असे पिवळपणा पडतो आणि हे पानं खातात, म्हणजे हे असे याच्यावरती हे। तर शेतकरी बांधवांना आपण पाहू शकताय ते झाडाला आणि इतर झाडांना पण जे कवळे पानं आहे ते ह्या आळीने खाल्लेले, ही पाणी खाणारे आळी ही मुख्यतः जे लिंबूवर्गीय पीक आहे, म्हणजे मोसंबी, संत्रा, लिंबू या पिकावर आढळत असते। हे बघा, याच्यावर बी। तर ह्या आळीच्या नियंत्रणासाठी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे। तर त्याच्यातला पहिला उपाय असा, जर आपल्या झाडावर फळं नसेल, फक्त झाड असेल, तर त्याला तुम्हाला फळ लागण्यापूर्वी तर त्यासाठी वापरायचं आहे शिकारी, त्याच्यानंतर कटू वज्र, आणि जे हे थोडंसं याला करप वगैरे पिवळेपणा आलेलं आहे तर त्यासाठी एखादं बुरशीनाशक, साप पावडरसारखं बुरशीनाशक वापरायचं आहे। आणि हे जे पानं कतरल्यामुळं जे त्याचे झाडाला नुकसान झालेलं आहे आणि त्याचे लवकर रिकवर व्हावं म्हणून आपल्याला 250 ग्रॅम प्रति एकरासाठी जागवार हे औषध वापरायचं आहे। या सर्व औषधांचा एकत्रित फवारणी घेतल्यानंतर हे आपल्या आळीचं पण नियंत्रण भेटन आणि जे आपल्या झाडाला नुकसान झालेली ती लवकर रिग्रो होऊन जातील, झाडे पहिल्यासारखी होऊन जातील। तर शेतकरी बांधवांना दुसरा उपाय असा का, जर समजा आपल्या झाडाला फळं लागलेले नाहीत, आपण त्यासाठी कटू वज्र शिकारी औषध वापरलं होतं। तर ज्या शेतकरी बांधवांच्या झाडाला फळं लागलेली, तर फळं लागलेल्या झाडाला आपल्याला कटू वज्र हे औषध वापरता येणार नाही, कारण त्याच्यात 1.25 लाख ppmचं नीम ऑइल, तर ते फळ पूर्ण कडवट होऊन जातं, ते खाण्यायोग्य राहत नाही। तर त्यासाठी आपल्याला जी दुसरा उपाययोजना आहे तर ते सांगणार आहे। तर आपण पहिल्या समजा काही शेतकरी बांधवांनी शिकारी औषध वापरलेलं नाही, तर त्यांनी शिकारी औषध वापरायचे। शिकारी औषध एकदम जबरदस्त आळीला प्रभावी नियंत्रण करतं आणि दीर्घकाळ याचा रिझल्ट राहतो। त्यानंतर जर समजा आपण शिकारी औषध वापरलेलं आहे आणि आता फळाने आपल्याला पीक, तर त्याच्यात आपल्याला कोलेट्रानिलिपोल म्हणजेच कोराजन हे घटक असलेलं कुठल्याही कंपनीचं औषध वापरायचं आहे, किंवा ते जर नसेल वापरायचं तर डेलिगेट हे औषध वापरायचं आहे। या दोन्हीपैकी एक औषधाचा वापर करायचा आहे आणि त्याच्यात गॅस पॉयझन म्हणून 550 250 मिली म्हणजेच क्लोरोपायरीफॉस प्लस सायपरमेथ्रिन
हे घटक असलेलं कुठलंही गॅस पॉयझन 250 मिली प्रति एकरासाठी वापरायचे. या पद्धतीने आपण तुम्हाला दोन्ही प्रकारचे नियंत्रण सांगितले. या दोन्हीपैकी तुम्हाला ज्या तुमची स्टेज असेल त्या पद्धतीने तुम्हाला वापर करायचा आहे. आपण स्क्रीनवर पण माहिती दिलेली आहे. जर आपली काही कुठलंही पीक असो, फळबाग असो, फळझाडे असो किंवा भाजीपाला पीक असो, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. तुमचे प्लॉटचा व्हिडिओ टाका, फोटो टाका, तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन भेटेल. धन्यवाद.